रामराम मंडळी. काल निफ्टी 181 पॉइंट वर गेली, पण डे हायला ती जवळजवळ 300 पेक्षा जास्त पॉइंट वर होती. सो एकदम सर्ज आला त्याच्यात, जो एक्सपेक्टेड होता. आपण F&O सॉफ्टवेअर मध्ये पाहिलं होतं की शॉर्ट कव्हरिंग होते, पोझिशन काढून घेतल्या जात आहेत असं ओपन इंटरेस्ट सांगत होतं. तर त्यानुसार त्याचा इफेक्ट झाला आणि निफ्टी वर गेली. आता एक महत्वाची आणि गोष्ट घडलीये ती म्हणजे बाय अबो 24,173, म्हणजे ह्या लेवलच्या वर जर का आज निफ्टी क्लोज झाली तर शॉर्ट टर्मला बाय येणार आहे आणि लॉंग टर्मची टर्निंग प्राइस 24,028 आहे. त्यामुळे ती पण त्यावेळी क्रॉस होणार आहे आणि दोन्ही बाय एकदम आले तर दॅट इज व्हेरी स्ट्रॉंग बाय. निफ्टी जोरात वर जायची शक्यता आहे. त्यामुळे आपण सगळ्यांनी त्यानुसार आपली धोरणं ठरवली पाहिजेत. आता बाकी बघितलं तर फक्त इंट्राडे म्हणजे स्टॉकॅस्टिकचं जे इंडिकेशन आहे ते वर गेलंय. MACD RSI दोन्ही डाऊन आहेत. तर उद्याला बघायला पाहिजे या दोन्ही बाय नंतर काय येतंय. अर्थात बाय येईलच असं नाही. 173च्या खाली जर का क्लोज झाला पण 0.28 वर क्लोज झाला तर शॉर्ट टर्म डाऊन तसाच राहील आणि लॉंग टर्म मात्र बाय येईल, विच इज ऑल्सो अ गुड साईन. तर त्यानुसार आपल्याला आजचं मार्केट ऑब्झर्व करणं गरजेचं आहे. महत्वाची आजची मुवमेंट. इथं जर का बघितलं तर हा जो क्लोज आहे हा या दोन्ही कॅन्डलच्या जवळजवळ वर आहे. ही लॉंग टर्मची आहे खालची आणि ही शॉर्ट टर्मची आहे, त्याच्यावर ही कॅन्डल क्लोज झालेली आहे. त्यामुळे दोन्हीला तो बाय द्यायची शक्यता आहे. पण गिफ्ट निफ्टी मात्र आता त्याला सपोर्ट करत नाहीये. गिफ्ट निफ्टी आता जवळजवळ 160 पॉइंट डाऊन आहे. तर आपली निफ्टी ओपन होत तोपर्यंत काय होतंय हे एक बघायला पाहिजे आणि कदाचित अशी शक्यता आहे की निफ्टी एक डीप मारून नंतर परत वर जाईल. कारण एंड ऑफ द डे ला जर का बघितलं म्हणजे 5 मिनिट्स चार्ट वर बघितलं तर ही निफ्टी इथून पूर्ण सेल झाली वरपासून खालपर्यंत आणि त्यामुळे आता हा डाऊन ट्रेंड कंटिन्यू राहून कुठेतरी ती सपोर्ट घेईल आणि मग तिथून परत वरची दिशा दाखवेल असं वाटतंय. सो लेट सी काय होतंय ते. जाण्यापूर्वी एकदा F&Oचं इंडिकेशन बघू. तर यामध्ये बघितलं तर ह्याच्यात पण शॉर्ट कव्हरिंग पण बुलिश दाखवतंय. कारण प्राइस वर गेली आणि ओपन इंटरेस्ट खाली गेलंय. ओपन इंटरेस्ट खाली गेले म्हणजे काही कॉन्ट्रॅक्ट क्लोज झालेत आणि प्राइस वर गेली आहे म्हणून शॉर्ट कव्हरिंग बुलिश असं इंडिकेशन त्यात आलेलं आहे. सो हे पण आपल्या आत्ताच्या प्रिडिक्शनला सपोर्ट करतंय. सो त्यानुसार आपण बघूया काय होतंय आजच्या मार्केटमध्ये. राम राम.